आमगाव परिसरातील एका घरात 2च्या सुमारास एका व्यक्तीने एक आई आणि 2 बहिणींवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामधील आमगाव गावातील पाटीलपाडा या ठिकाणी रात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असताना आई आणि 2 सख्या बहिणी झोपेत असताना 1:30 ते 2च्या सुमारास एका दारूच्या नशेत येऊन घराच्या दारावर लाथा मारून दार उघडण्यात आलं आणि त्यानंतर कूड तोडून 2 सख्या बहिणी आणि आईला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न करून त्या बाहेर पळून गेल्या आणि आईचा गळा दाबून त्यांनी धरला होता त्या व्यक्तीने. परंतु या 2 सख्या बहिणी कशीबशी आपली सुटका करून आणि आईची सुटका करून बाहेर पडण्यात त्यांना यश आलं आहे. बोरिंगचं पाणी भरण्याचा पाईपसुद्धा तोडण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांनी सकाळी तलासरी या ठिकाणी 9:15 वाजण्याच्या सुमारास NC दाखल केलेली आहे. त्या व्यक्तीची आई आणि मुली दोन्ही तलासरी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तक्रार केलेली आहे आणि पोलिसांनी सांगितलं आहे की आमगाव चौकीत जा, तुमच्या घरी पोलीस पाठवतो. परंतु ज्या पोलिसांचा नंबर दिला होता ते म्हणाले आहेत की मी रात्रपाळी करून आलेलो आहे, दिवसा कोणाची ड्युटी आहे ते मला माहीत नाही. आणि घरामध्ये बऱ्याच वस्तूंचे नुकसान झालेलं आहे. तसेच घरामध्ये एक मोटरसायकल स्कूटी आहे त्याचेसुद्धा नुकसान झालेलं आहे. लाईटसुद्धा तोडण्यात आलेली आहे. भांडी कपडे आणि पाणी भरण्याच्या वस्तू तोडण्यात आलेल्या आहेत. सरपंचांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. तरी तलासरी किंवा आमगाव पोलीस या ठिकाणी लवकरात लवकर यावेत आणि त्यांनी चौकशी करावी आणि त्या आई आणि मुलींना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. तसेच गावातील सरपंच आणि तंटामुक्त अध्यक्ष तसेच ग्रामस्थ या ठिकाणी येऊन आई आणि 2 मुलींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आणि विनंती करतो.